मंडळी, राजकारण आणि घराणेशाही हे गणित आपल्याकडे नवीन नाहीये। मात्र जेव्हा एखादा उमेदवार घराणेशाहीवर सतत टीका करून जनतेचं मताधिक्य मिळवून विजयी होतो आणि कालांतराने तो सुद्धा राजकारणात घराणेशाही आणतो, तेव्हा मात्र जनतेने कुणावर विश्वास ठेवावा हा प्रश्न उपस्थित राहतो। दिव्याखालीच अंधार असल्याची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते। हो, हे घडतंय संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या बाबतीत। नमस्कार, मी ऋतुजा, मुक्काम पोस्ट अहिल्यानगर या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर अमोल खताळ यांनी घराणेशाहीचा आरोप करत संगमनेर विधानसभेची निवडणूक जिंकली होती। जनतेने देखील त्यांना या मुद्द्यावर एक नवीन चेहरा म्हणून निवडून दिलं। मात्र त्यावेळी घराणेशाहीवर टीका करणारे खताळ हे आता स्वतःच कुठेतरी घराणेशाहीला समर्थन देत घराणेशाहीची रीग ओढत असल्याचं चित्र संगमनेरमध्ये पाहायला मिळतंय। याचं कारण म्हणजे काही दिवसांवर येऊन ठेपलेली संगमनेर नगर परिषद अध्यक्षपदाची निवडणूक। संगमनेरचे नगराध्यक्ष हे महिला खुल्या गटासाठी राखीव आहे। या ठिकाणी संगमनेर सेवा समितीकडून पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉक्टर मैथिली तांबे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत, तर दुसरीकडे आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाऊजाई म्हणजेच श्रीमती सुवर्णा खताळ यांचा अर्ज शिवसेना शिंदे गटाकडून दाखल केलाय। मात्र खरा ट्विस्ट इथेच आहे। थोरातांवर घराणेशाहीची सतत टीका करणारे अमोल खताळ यांनी आपल्या भाऊजाई यांनाच निवडणुकीच्या मैदानात उतरवल्याने खताळ हे देखील घराणेशाहीचे पुरस्कर्ते असल्याच्या चर्चा आता संगमनेरमध्ये सुरू झाल्या। त्यांची 72 वर्ष तर आपले 1 वर्ष अशी सतत तुलना करणाऱ्या खताळ यांनी आमदारकीला वर्ष होत नाही तोच स्वतः घराणेशाहीला थारा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। यामुळे आता प्रचार कोणत्या मुद्द्यावर करायचा आणि आता घराणेशाहीवर टीका कशी करायची हे आव्हान खताळांसह महायुतीच्या कार्यकर्त्यांपुढे असणार आहे। दुसरीकडे अजित पवार गटाकडून रुपाली पवार तर भाजपकडून सुजाता देशमुख यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेत। याचाच अर्थ की महायुतीतील तीनही मुख्य घटक पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी वेगवेगळे अर्ज दाखल केल्याने महायुतीतील विसंवाद उघड झालाय। एवढंच नव्हे तर रेखा गलांडे, पायल ताजने यांच्यासारख्या ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पत्ता कट करून खताळ यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी स्वतःच्याच घरात दिल्याने महायुतीच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येतोय। आणखीन एक मुद्दा तो म्हणजे खताळ यांनी नगराध्यक्ष पदासाठी पत्नीचा उमेदवारी अर्ज न भरता भाऊजाईचा उमेदवारी अर्ज का भरला असा प्रश्न अनेकांना पडलाय। नाव न सांगण्याच्या अटीवर विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खताळ हे स्वतःच्या पत्नीला उमेदवारी देणार होते, मात्र त्यांचं नाव अंतिम मतदार यादीमध्ये नसल्याने नाइलाजास्तव भाऊजाईला निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागलं अशी चर्चा आता संगमनेरमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे। मंडळी, हे सर्व मुद्दे पाहता असं लक्षात येतंय की घराणेशाहीच्या मुद्द्याचा पोपट स्वतः खताळ यांनीच मारलाय। थोरात आणि तांबे घराण्यावर ज्या घराणेशाहीचा मुद्दा पुढे करून खताळ आमदार झाले, आज तोच मुद्दा स्वतःच्या भाऊजाईला उमेदवारी देऊन खताळ यांनी स्वतःचा हा मुद्दा हद्दपार केलाय। घराणेशाहीच्या विणलेल्या जाळ्यात खताळ स्वतःच अडकले असून महायुतीच्या कार्यकर्त्यांसमोर मात्र आता थोरात आणि तांबे घराण्यावर टीका कोणत्या मुद्द्यावर करायची हा प्रश्न उभा राहिलाय। घोडा मैदान जवळच आहे। खताळ आणि महायुतीचे कार्यकर्ते आता प्रचार कोणत्या मुद्द्यावर करणार हे आगामी काळात पुढे येईलच। तोपर्यंत नमस्कार। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।